नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन व्लॉगमध्ये। आणि दिवाळीची सुरुवात झालेली आहे आणि ह्या 4-5 दिवसामध्ये आम्ही जे पण काय केलंय हे तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये दिसणार आहे। ह्याचे अजून बरेच पार्ट आहेत, म्हणून व्हिडिओला लाईक करून ठेवा, सबस्क्राइब करून ठेवा आणि शेअर पण करून ठेवा। आणि सध्या तिथं आमचा एक प्रोग्राम आहे, एक दिवस शहीदांसाठी, तिथं की सगळे दिया जलवतात आणि इथं एक सर्कलमध्ये दिवे लावतात सगळे, ते हे तुम्ही नक्की बघा। आणि इथं त्यांनी पण आपल्या सोल्जर्सने बलिदान दिल्याने आपल्या देशासाठी त्यांची आपण जरा आठवण काढतो। मित्रांनो, आता तर या प्रोग्रामची तयारी होते, पण पुढे तेवढे पण व्लॉग्स येणार आहेत ना, तुम्ही तर तुम्हाला खूप आवडणार आहेत, खूप इंटरेस्टिंग व्लॉग आहेत, तर सगळे व्लॉग्स नक्की बघा। आणि मी आता नेहमी व्हिडिओज अपलोड करत राहणार आहे, तर व्हिडिओज अपलोड आता रोज होतील ह्या दिवाळीत, तर आता मी रोज व्हिडिओ अपलोड करणार आहे, तर रोज माझे व्हिडिओज नक्की बघा। दरवर्षीप्रमाणे एक दिवा शहीदांसाठी आणि भारतीय जवानांसाठी हा उपक्रम शिवतेज फाउंडेशन आणि समस्त गुहागरमधील तमाम देशप्रेमी नागरिकांच्या वतीने साजरा केला जातो। या कार्यक्रमासाठी आपल्या शिवतेज फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय संकेतजी साळवी साहेब, त्याचबरोबर जीवनश्री प्रतिष्ठानचे आणि लायन्स क्लबचे सन्माननीय सदस्य संतोषजी वरंडे सर, त्याचबरोबर आपल्या देशाच्या सीमेवरती ज्यांनी अनेक वर्ष देशाचं रक्षण केलं असे आमचे शिर्के साहेब, त्याचबरोबर सन्माननीय आमच्या विद्यालयाचे क्रीडा शिक्षक आणि शिवतेज फाउंडेशनचे सचिव निलेशजी बैतळे सर, त्याचबरोबर प्रशांत रहाटे, त्याचनंतर मालप साहेब, त्याचबरोबर सुधीर कदम साहेब, मानस मर्दा आणि नेहमीच आपल्याला नगरपंचायतीच्या वतीने सहकार्य करणारे सुनील नवजेकर, त्याचबरोबर दादा सावंत, ससोनी ट्रेडरचे सन्माननीय सुहास सातार्डेकर, समाजसेवक गुहागरमधील सर्व कार्यक्रमांमध्ये अग्रेसर असणारे बाबासाहेब देवळेकर सर आणि तमाम गुहागरमधील महिला भगिनी आणि समस्त गुहागरवासी यांच्या वतीनं एक दिवस शहीदासाठी आपण कार्यक्रम करतोय। आलेल्या सर्व मान्यवरांचं मी प्रथमतः गुहागर नगरीच्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। मान्यवरांना विनंती करतो की ज्या ठिकाणी आपण शहीदासाठी दिवा लावणार आहे त्या व्यासपीठाकडे आपण चलायचं आहे। जे मिळालेले मेडल्स जे आहेत ते त्यांच्या कर्तृत्वाची निशाणी आहे आणि त्यांच्याच हस्ते आज आपण पहिला दिवा शहीदासाठी लावतोय, भारतीय जवानांसाठी लावतोय। मी शिर्के साहेबांना विनंती करतो की आपण मुख्य जो दिवा आहे तो त्याच्या अगोदर शहीदांसाठी अनेक जवान देश सेवा करत असताना वर्षभरामध्ये समाजसेवक, देशप्रेमी नागरिक यांचं कोणत्या ना कोणत्या कारणाने दुःखद निधन झालेलं आहे, शहीद जवान झालेले आहेत। त्याचबरोबर आपल्या पर्यटकावरती जो हल्ला झाला पुलगामा या ठिकाणी, त्या ठिकाणी देखील आपले भारतीय नागरिक, निष्पाप भारतीय नागरिक मारले गेले। या सर्वांसाठी आपण 2 मिनिटं स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहूया आणि मग एक दिवा शहीदासाठी आपण लावूया। एक साथ सावधान लावूया। मित्रांनो, आता जे दिवा लावत आहेत ते आपल्या भारतासाठी एक सोल्जर होते आणि आता हे दिवा लावून ह्या प्रोग्रामचं सुरुवात करतात। आणि हे सोल्जर आमचे शेजारी पण आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी गुहागरच्या माजी नगराध्यक्षा स्नेहाताई वरंडे, साळवी मॅडम, कडबुटकर मॅडम,
त्याचबरोबर ऍडव्होकेट सुप्रिया गाडे मॅडम, कामेकर मॅडम, भोसले मॅडम त्यांच्या कन्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत। त्याचबरोबर मालक मॅडम देखील या कार्यक्रमासाठी सहपरिवार उपस्थित राहिलेले आहेत। आलेल्या मान्यवरांचं सर्वांचं शिवतेज फाउंडेशन आणि तमाम गुहागर वासियांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय आपण। सर्वांनी या दिव्याला दरवर्षीप्रमाणे आपण हा इथे एक दिवस शहीदांसाठी हा उपक्रम साजरा करतोय। गेली मला वाटतं काही वर्ष पावसातच आपण हा प्रोग्राम साजरा केलाय। आज बऱ्याच वर्षांनी आपल्याला पावसाची उडीप मिळाली आहे आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला हा प्रोग्राम साजरा करता आलाय। आपण सगळे दरवर्षी अतिशय उत्साहाने मनामध्ये एक प्रामाणिक आणि जौजन्य भावना ठेवून या ठिकाणी उपस्थित राहत असतो। या वर्षी देखील आपण सगळ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला, त्यामुळे शिवतेज फाउंडेशन मार्फत आपण सगळ्यांचे आभार मानतो। येत्या काळात देखील आपण सगळ्यांनी असंच एकत्र मिळून अनेक उपक्रम आपल्याला राबवायचे, ते देशहिताचे असतील, समाजहिताचे असतील। आपण ज्या पद्धतीने एकत्र येऊन उपक्रम राबवतोय, एक चांगलं उदाहरण आपण केवळ गुहागर शहरालाच नव्हे तर पूर्ण गुहागर तालुक्याला आणि गुहागर तालुक्याला नव्हे तर पूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला देत असतो। कारण या उपक्रमाची सुरुवात झालेला आता 13 वर्ष उलटून गेली आहेत आणि या उपक्रमाचं अनुकरण वेगवेगळ्या ठिकाणी केलं जात आहे। त्यामुळे आपण फक्त एक पाऊल उचलण्याची आवश्यकता असते, त्याचं अनुकरण, चांगल्या गोष्टींचं अनुकरण नेहमी होत असतं। तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट वरती नक्की सांगा आणि अजून मी बरेच ब्लॉग अपलोड करणार आहे, तर विसरू नका ते बघण्यात। आजचा ब्लॉग इथंच एंड करूया। बाय बाय।